नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे अर्जुन आता प्रियाबरोबर प्रेमाचं नाटक करतोय, ते मात्र सायलीला अजिबातच आवडत नाही आहे. म्हणजे मधुभाऊंना आता जेलमधून बाहेर काढण्यासाठी प्रियाकडून आपल्याला मदत होऊ शकते. तिने जर आपल्याला सत्य सांगितलं की साक्षीनेच विलासचा खून केला आहे आणि जर त्याचे काही पुरावे तिने मला दिले तर आपण मधुभाऊंना लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढू शकतो, असं आता अर्जुनला वाटत असतं. आणि त्यासाठी अर्जुन आता प्रियाबरोबर प्रेमाचं नाटक करत असतो. पण इथे सायली आता खूपच जास्त जेलस आणि इनसिक्युअर होत असते. त्याच्यामुळे सायली आता अर्जुनवरती सतत चिडत असते, रागवत असते आणि त्याच्याबरोबर अबोलासुद्धा धरत असते. तेव्हा इथे अर्जुनसुद्धा सतत तिची माफी मागत असतो, तिला सॉरी म्हणत असतो आणि तिचा राग घालवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतो. कारण इथे दोघेसुद्धा एकमेकांवरती खूप जास्त प्रेम करत असतात. त्यामुळेच इथे अर्जुन सायलीचं आता इटुलं पिटुलं भांडण हे सतत होतच असतं. आता याच गोष्टीमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट येणार असतो. तर इथे अर्जुन सायली एकमेकांवरती आता खूप जास्त प्रेम करायला लागलेले असतात आणि त्या दरम्यानच आता खूप मोठा ट्विस्ट हा आता सायलीच्या आयुष्यामध्ये आलेला असतो. आणि ते म्हणजे आता खूप मोठं सत्य तिच्यासमोर येणार असतं, ते म्हणजे प्रतिमा जिवंत असल्याचं. तर इथे जेव्हा मार्केटमध्ये सायली आणि अर्जुन दोघंजण एकमेकांबरोबर भांडत असतात, तेव्हाच आता एका बाईचं ॲक्सिडेंट होणार असतं. तेव्हा सायली तिचा जीव वाचवते, म्हणते की माई अहो बाजूला व्हा. आणि आता ती गाडी येत असताना आता प्रतिमाचं लक्ष नसतं, पण सायलीचं मात्र तिच्याकडे बरोबर लक्ष जातं आणि सायली जाऊन प्रतिमाला धक्का देते, बाजूला करते आणि तिचा जीव वाचवते. आणि तेव्हाच आता सायलीचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे जातं. प्रतिमा तिला काहीच बोलत नाही, हात जोडून फक्त थँक्यू म्हणते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा सायली आपल्या मनामध्ये म्हणते की मी यांना कुठेतरी बघितलं आहे आणि ती म्हणते माई थांबा. तेव्हा इथे आता प्रतिमा लगेच थांबते आणि आता दोघींच्याही मनामध्ये खूप सारे प्रश्न आता उभे राहिलेले असतात. तर इथे सायली आणि प्रतिमा दोघीजण एकमेकींना ओळखतील का? आणि इथे अर्जुन आणि सायलीमध्ये जे भांडण झालेलं असतं त्यामुळे आता सायली अर्जुनला माफ करेल का? तर इथे अर्जुनवरती सायली मुळात रागवलेलीच का असते, हे आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघणारच आहोत. तर इथे आता अर्जुन आणि सायली यांचं सतत छोटं छोटं भांडण हे होतच असतं. कारण सायली खूप जलेस होत असते जेव्हा अर्जुन प्रियाच्या मागे मागे जात असतो, तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करत असतो. तर सायली आता जेव्हा ऑफिसमध्ये जाऊन प्रियाला बडबडते की अर्जुनच्या जवळ जायचं नाही, तो तिचा नवरा आहे असं जेव्हा म्हणते, तेव्हा अर्जुन घरी आल्यानंतर सायलीला बडबड करतो. तो म्हणतो की आपण हे नाटक करतोय हे मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढण्यासाठी करतोय ना, तुम्ही खूप मोठा गोंधळ घातलेला आहे. तेव्हा सायली रडते. तेव्हा इथे सायली रडते तेव्हा अर्जुन तिची समजूत काढतो. तेव्हा आता सायलीने आता अर्जुनवरचा राग गेलाय हे त्याला कळायला हवंय, म्हणून तिने अर्जुनच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेले असतात. जे जे अर्जुनला आवडतं ते सगळं सायलीने बनवलेलं असतं. तेव्हा आता इथे त्याच वेळेला प्रिया अर्जुनला कॉल करते आणि म्हणते की आपण दोघंजण आज डिनर डेटला जात आहोत, मी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. तेव्हा इथे अर्जुन आता नाईलाजाने होकार देतो. तेव्हा इथे सगळेजण जेवायला बसत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझं महत्त्वाचं काम आहे, मला जावं लागणार आहे. तेव्हा सायली म्हणते अहो जेवून जा ना. तेव्हा इथे तुमच्या आवडीचे पदार्थ आहेत असं सुद्धा सांगितलं जातं. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नको, मला एमर्जन्सी काम आहे. तेव्हा आता अर्जुन घाईघाईने प्रियाला भेटायला जातो, कारण त्याला लवकरात लवकर प्रियाकडून सत्य काढून घ्यायचं असतं. तेव्हा इथे अर्जुन आता प्रियाबरोबर डिनर डेटला आलेला असतो. तेव्हा प्रियाने सगळी अरेंजमेंट केलेली असते, टेबल वगैरे बुक करून आधीच ठेवलेलं असतं. तेव्हा इथे प्रिया अगदी अर्जुनला मिठी मारते. ती म्हणते आपली ही पहिलीच डिनर डेट आहे ना. तेव्हा अर्जुनसुद्धा तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करत प्रेमानेच बोलत असतो. तेव्हा इथे सायली आता खूप उशीर झालेला असतो, त्यामुळे वारंवार अर्जुनला फोन करत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की आता हा फोन मला उचलायचा नाही आहे, नाहीतर पुन्हा मिसेस सायली चिडतील आणि प्रियाला आमच्यावरती संशय येईल. तेव्हा इथे अर्जुन आता ते फोन कॉल सगळे कट करत असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की अर्जुन तू माझ्याबरोबर आहेस म्हणून ते फोनसुद्धा घेत नाही आहेस ना. तेव्हा अर्जुन म्हणतो हो ना, मी फक्त आता तुझ्याबरोबर टाईम स्पेंड करणार आहे. तेव्हा इथे दोघांचं बोलणं चालू असतं. सायली वारंवार फोन करत असते. ती म्हणत असते एवढं काय यांचं काम चाललं आहे, तर आता फोनसुद्धा उचलून 3 मिनटंसुद्धा माझ्याजवळ बोलायला नाही आहे त्यांच्याकडे.
तेव्हा इथे आता अर्जुन डिरेक्टली फोन स्विच ऑफ करून टाकतो। तेव्हा इथे सायली खूपच जास्त चिडते। त्यानंतर अर्जुन घरी येतो तर सायली शांतपणे आता झोपलेली असते। तर इथे सायली झोपलेली नसते, तिने झोपल्याचं नाटक केलेलं असतं। रडून रडून सायली आता झोपी गेलेली असते। तेव्हा अर्जुन येतो, सायलीकडे बघतो आणि त्याला सुद्धा वाईट वाटलेलं असतं, कारण सायली अर्जुनची वाट बघत जेवलेली नसते, ती उपाशीच झोपलेली असते। तेव्हा इथे अर्जुनला हे सगळं सकाळी कल्पनाकडून कळतं। कल्पना म्हणत असते की अर्जुन, अरे कुठे होतास तू? तेव्हा अर्जुन म्हणतो की माझं महत्त्वाचं काम होतं म्हणून मला जावं लागलं होतं। तेव्हा इथे कल्पना म्हणते, अर्जुन तुला माहिती आहे का, सायलीसुद्धा रात्री जेवलेली नाही आहे, ती वाट बघून बघून झोपून गेली। तेव्हा इथे अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो, मिसेस सायली तुम्ही असं का केलं? तुम्ही जेवलं का नाही? तुम्हाला माहिती आहे ना आपण कुठल्या मिशनवर आहोत? मी प्रेमाचं नाटक करतोय प्रियाबरोबर, माहिती आहे ना? तेव्हा इथे सायलीला खूपच जास्त राग आलेला असतो। तेव्हा इथे अर्जुन आता पुन्हा एकदा तिची समजूत काढायला लागतो, तिला सॉरी वगैरे म्हणतो, तिची माफी मागतो। तेव्हा इथे सायली आता पुन्हा एकदा अर्जुनला माफ करते। त्यानंतर इथे आता प्रियाने पुन्हा एकदा अर्जुनला आता भेटायला बोलवलेलं असतं। तेव्हा इथे अर्जुन तिला नाहीसुद्धा म्हणू शकत नसतो, तो म्हणतो की ठीक आहे मी येतो तुला भेटायला। तेव्हा अर्जुन आता प्रियाला भेटायला जाण्याच्या आधी सायलीची परवानगी घेत असतो। तेव्हा इथे सायलीला समजावल्यानंतर ती म्हणते की ठीक आहे जा, पण प्रियापासून लांबच राहा। तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हो हो 10 हात लांब राहतो। त्यानंतर अर्जुन आता जेव्हा प्रियाला भेटायला जातो तेव्हा सायलीसुद्धा त्याच्या मागे मागे जाते। त्या ठिकाणी ती बरोबर पोहोचते जिथे प्रियाने अर्जुनला बोलावलेलं असतं। त्यानंतर इथे आता प्रिया अर्जुन बरोबर डान्स करत असते। अर्जुन तिच्याबरोबर डान्स करत नसतो, पण तरीसुद्धा ती जबरदस्तीने त्याच्याबरोबर आता कपल डान्स करत असते। आणि आता हळूच सायली त्या दोघांना एकत्र बघते, तेव्हा सायलीला खूप जास्त राग येतो, ती तर रडायलाच लागते। त्यानंतर इथे अर्जुन आता सायलीला बघतो तर सायली चिडूनच आता तिथून बाहेर पडलेली असते। तेव्हा अर्जुन तिच्या मागे मागे येतो आणि म्हणतो की मिसेस सायली काय झालं, तुम्ही का रागवलात? तेव्हा इथे सायली म्हणते, माझ्याशी तुम्ही अजिबात बोलू नका, मला काहीच बोलायचं नाही आहे, जा ना तुम्ही प्रियाबरोबर डान्स करा जा। तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्ही थांबा तरी, माझं ऐकून तरी घ्या। तेव्हा सायली म्हणते, सांगितलं ना मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो, पण तुम्ही रागवलत का ते तरी सांगा। तेव्हा सायली म्हणते, आता तुम्हाला माझ्या तोंडूनच ऐकायचं आहे, मी तुम्हाला इथे प्रियाकडून सत्य जाणून घेण्यासाठी पाठवलं होतं, तिच्याबरोबर डान्स करायला नाही। तेव्हा इथे सायली म्हणत असते, म्हणूनच तुम्हाला आता प्रियाबरोबर बाहेर जेवायची सवय लागली आहे, तुम्हाला घरचं माझ्या हातचं जेवणसुद्धा आता आवडत नाही आहे, बरोबर की नाही? जा, तुम्हाला तिच्याकडून खरं वधून घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर तुम्हाला तिच्याबरोबर लग्न करायचं असेल तर लग्न करा, पण आता माझ्याशी बोलू नका, असं सायली म्हणते। तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्ही कम्प्लिटली चुकीचा विचार करताय, तुम्हाला वाटते तसं खरंच काय नाही आहे, तुम्हाला असं वाटतंय का की मी तुमच्याशिवाय दुसरा कोणाचा विचार करेन? तेव्हा सायली म्हणते, काय म्हणालात? तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्ही माझी बायकोच आहात ना, जरी आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरीसुद्धा तुम्ही माझी लिगली वाईफ आहात, मग मी का कुणाशी असं बोलेन ना, मी खरोखर नाटक करतोय मिसेस सायली। तेव्हा इथे सायली म्हणत असते, मी सगळं काही बघितलं आहे, तुम्ही डान्स करत होता, तिला मिठ्या काय मारत होता, मला आता तुमच्याशी बोलायचंच नाही आहे, तुम्ही जा बरं इथून। असं बोलत असताना आता इथे अर्जुन तिची समजूत काढत असतो आणि तेवढ्यातच आता सायलीचं लक्ष जातं एका बाईकडे। ती बाई रस्ता क्रॉस करत असताना आता तिचं गाडीकडे लक्ष नसतं, कारण तिला आवाज येत नसतो। तेव्हा ती गाडी आता अगदी त्या बाईच्या जवळ येते आणि तिचं आता ॲक्सिडेंट होणार असतं। तेव्हा आता सायली कुठलाही विचार न करता, अगदी आपल्या स्वतःच्या जीवाचा विचार न करता धावत पळत जाते आणि म्हणते की माई बाजूला व्हा, आणि ती त्या बाईला घेऊन बाजूला होते आणि त्यामुळे अनर्थ टळतो। तर इथे नियतीने आता पुन्हा एकदा सायली आणि प्रतिमाला एकत्र आणलेलं असतं। तर आता नियतीच्या मनामध्ये काय आहे, सायली आणि प्रतिमाला एकत्र आणणं आहे का, मायलेकींची भेट आता होईल का, हे आपण बघूया। तर इथे सायली आता म्हणते की तुम्ही ठीक आहात ना माई, तुम्हाला काही लागलं तर नाही ना? तर इथे प्रतिमा हात जोडते आणि तिला फक्त मान हलवते आणि ती जात असते। तेव्हा आता सायली तिचा चेहरा बघते आणि जात असताना आपल्या मनामध्ये म्हणते की यांना मी कुठेतरी बघितलंय, आणि प्रतिमा पुढे जाते आणि सायली तिला मागून आवाज देते आणि म्हणते, माई थांबा। तेव्हा इथे प्रतिमा तिथेच उभी राहते। तेव्हा इथे आता सायली प्रतिमाला म्हणते की माई थांबा, आणि ती पुढे जाऊन आता तिला भेटते। तेव्हा इथे प्रतिमाचा चेहरा बघितल्यानंतर प्रतिमा आपला चेहरा लपवतच तिथून पुन्हा जायला निघते। तेव्हा इथे सायली तिला थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते, पण प्रतिमा काही थांबत नाही आणि सरळ तिथून निघून जाते। तर आता येणाऱ्या भागामध्ये प्रतिमाची आणि सायलीची भेट होईल का, आणि कविता हीच प्रतिमा आहे हे सत्य आता सायली त्याचबरोबर सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला कळेल का, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
धन्यवाद.